प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभूच्या नावाला मी उंचावतो की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, देव बाप्पाची आपण स्तुती आराधना करावी, त्याच्या नावाला आपण महिमा आणि आपल्या होटाचं प्रथम फळ आपण स्तुतीच्याद्वारे द्यावे. यासाठी देव बाप्पाने आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. प्रेरणाताई प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सिनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराजे बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराजे बाप्पा, इथून पुढचा सर्व वेळ काळ समय मी तुझ्या हातात देते ईश्वराजे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, आता जी भक्ती होणार आहे ईश्वराजे बाप्पा, ती तू आशीर्वादित कर. हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतोस जेथे दोघे किंवा तिघे तेथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराजे, तू आमच्यामध्ये उपस्थित आहे असा आमचा विश्वास आहे प्रभू. हो प्रभू ख्रिस्त, आम्ही जे गीत गाणार आहे ते तू आशीर्वादित कर. हो ईश्वराजा बाप्पा, बाळासाहेब जी वचन सांगणार आहेत ती समजण्याचा बुद्धी चातुर्य तो आम्हा प्रत्येकाला दे. ईश्वराजा बाप्पा, वचन सांगत असताना त्यांच्या मुखातले शब्द त्यांचे नसू तर तुझे असते ईश्वराजा. तो आपल्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्याने त्यांच्याद्वारे बोल आणि होईल तुझ्याच नावाचा गौरव. छोटीशी प्रार्थना तारणा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोडन पैत्रात केली म्हणून पितेच होईल. आमेन. गा मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना, मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. येशू दया का बहता सागर, येशू दया का बहता सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना, मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना, मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना, मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, येशू हुआ बलिदान, येशू हुआ बलिदान, येशू हुआ बलिदान, येशू हुआ बलिदान. मुक्ती दिलाय येशूना, शांती
शांती दिला येशू नाम, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम। मृत्यु पर यीशु विजयी हुआ है, मृत्यु पर यीशु विजयी हुआ है, देने को अनंत जीवन दान, देने को अनंत जीवन दान, देने को अनंत जीवन दान, देने को अनंत जीवन दान। मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम। हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान। मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम। गायचं अजून गा. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले, वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले। बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष एक गेले, वर्ष एक गेले, कारण हर्षाला झाले। वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले। ख्रिस्तपणाचे तेज पाडुनी दूरतमा नेले, दूरतमा नेले, कारण हर्षाला झाले। वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले। देवाजीचे राज्य या जगी वृद्धिगत केले, वृद्धिगत केले, कारण हर्षाला झाले। वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले। माझी इच्छा प्रभूची दैव असे नुरले, दैव असे नुरले, कारण हर्षाला झाले। वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले। येथे तेथे आज उद्या हे एक तेच आले,
छोटंसं गीत म्हणतो, कारण फार सुंदर गीतं तुम्ही 2 गायले. त्याच्यामध्ये जसं सब्जीमध्ये मसाला टाकला की आणखी स्वाद येतो, तसं एक गीताने आणखी प्रभूचा आपण गौरव स्तुती करू. तुम्हाला येत असलं तर तुम्ही पण गा. राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया, शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया, विधियों का वो लेख जो विरोध मिटा मिटा डाला, विधियों का वो लेख जो विरोध मिटा मिटा डाला, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम जय पाना ही है, वचन का है आह्वान, बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम जय पाना ही है, वचन का है आह्वान, जब तक सांस रहे करे न हम विश्राम, जब तक सांस रहे करे न हम विश्राम, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है, राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो या सर्व गीतांसाठी. प्रियांनो, गीत गायल्यानंतर जर आम्ही गीत आत्म्याने गाण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, तर आम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. पण जर आम्ही प्रभूचे गीत उगच गायचे म्हणून गायले ना,
त्यावेळेला प्रभूला समजता कोण माझं गौरव कसं करतंय आणि कोणत्या प्रकारे कोण माझ्या नावाला उंच करतंय. प्रियानो, आमचं लक्ष आणि ध्येय फक्त आत्म्याने आमच्या प्रभूला उंच करण्याकडे आम्ही जर लक्ष दिलं ना प्रियांनो, तर आमच्या आवाजामध्ये काही पण फॉल्ट आलेला असला, घसा बसलेला असला, तरी देवाचा आत्मा आम्हाला गाण्यासाठी सहाय्यता करतो. कारण देवाचा आत्मा जाणतो माझे विश्वासणारे जे गीत गात आहेत ते माझं नाव उंच करण्याकरता गात आहेत. प्रियांनो, नेहमी आपल्या जीवनाचं लक्ष प्रभूला उंच करण्याचं ठेवा. कधीच आपल्या जीवनाचं लक्ष हे करू नका प्रभूच्या नावाखाली मी उंच होईल, मी टॉप लेवलला जाईल. प्रियांनो, ज्यांच्या मनामध्ये अशा इच्छा असतात ना, त्यांना देवबाप खाली आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रभूने त्याच्या गौरवासाठी आम्हाला निवडलेलं आहे. त्याची महिमा आमच्याकडून व्हावी म्हणून त्याने आम्हाला आपल्या राज्यात घेतलेलं आहे. प्रियांनो, देव बाप्पाने पण आम्हाला आपल्या राज्यात घेतले ना, विचारपूर्वक घेतलेलं आहे. असं देवाच्या मनात आलंय लगेच त्याला घेतलंय असं देव बाप्पाने केलं नाही. देव बाप्पाने विचारपूर्वक कोणाला माझं गौरव करण्यासाठी या भूतलावर पाठवायचंय ना, त्याचं नियोजन वरूनच त्याने केलेलं आहे. वरूनच त्याने ठरवलेलं आहे कोणाला जगात पाठवायचं आहे आणि कोणाला जगात पाठवायचं नाही. बघा आता, कोणाला जगात पाठवायचं आणि कोणाला जगात नाही पाठवायचं हा जर शब्द पवित्र आत्म्याने आज आपल्या समोर प्रगट केलाय विचारातून, तर याला वचनातून आपण तपासू. या विचाराला काढूया. लोककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. लोककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. मी तुम्हा सांगतो, जे तुम्ही पाहता ते पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी पहावयाची इच्छा बाळगली तरी पाहिले नाही, आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकवयाची इच्छा बाळगली तरी ऐकले नाही. प्रियांनो, देव बाप्पाने वर स्वर्गातच ठरवलं होतं, नियोजन केलं होतं, किती जणांना मला जगात पाठवायचं आहे आणि जगात पाठवल्यापैकी किती जणांना माझ्या मुखातून आपली स्तुती आराधना माझ्या नावाचं गौरव करून घ्यावायचं आहे. पूर्व तयारीनिशी देव बाप्पाने आम्हाला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आम्ही धन्य आहोत प्रियांनो की आम्हाला देवाचं नाव घेण्याची देव बाप्पाने परवानगी दिली. पण वचनात आम्ही वाचलं आता की राजांना आणि संदेष्ट्यांना काही जणांना देव बाप्पांनी नाकारलंय. त्यांनी खूप आशा धरली, त्यांनी विनंती केली की आम्हाला जगामध्ये जाऊन तुझ्या नावाला अशा प्रकारे उंच करायचं आहे. त्यांनी त्या ठिकाणी आपल्या तारणाऱ्याला, जीवन देणाऱ्याला त्यांच्या समयामध्ये उंच केला असेल. आम्हाला निश्चित अर्थाने सांगता येणार नाही, पण त्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्यांनी प्रभूला त्या ठिकाणी संतुष्ट केलेलं आहे. म्हणून देवबाप म्हणला, तुम्ही मला इथं संतुष्ट केलंय म्हणून तुम्हाला आता जगामध्ये जाण्याची परवानगी नाही. आम्ही आपल्या समयामध्ये कदाचित देवबाप्पाचं नाव पण आम्हाला माहित नसेल, परंतु या जगात जेव्हा देवबाप्पाने आम्हाला पाठवलं तेव्हा त्याने आपल्या नावाची आम्हाला ओळख होऊ दिली. म्हणून आमच्या मुखातून देवबाप आपलं गौरव करून घेत आहे. प्रियांनो, ज्यांनी देवाला संतुष्ट केलंय ना, त्यांना प्रभूंनी खाली पाठवलं नाही. ज्यांनी प्रभूला वरती संतुष्ट केलं नाही ना, त्यांना प्रभूंनी खाली पाठवलंय आणि त्यांच्या मुखातून तो आपलं गौरव करून घेत आहे. प्रियांनो, देवाला उंच करण्यासारखं या जगामध्ये दुसरं कोणतंच साधन नाही, कोणतंच माध्यम नाही, कोणताच असा रस्ता नाही की जो या रस्त्याची बरोबरी करू शकतो आणि त्या मार्गाला
प्रसन्न करण्याची संधी देव बाप्पाने आम्हाला दिलेली आहे. किती आम्ही धन्य आणि किती आशीर्वादित आहे. प्रियांनो, देव बाप्पाचं गौरव, देव बाप्पाची महिमा मन मोकळ्यापणाने करत जा. कुठलाही सेवक येऊ द्या, सिस्टर येऊ द्या, ब्रदर येऊ द्या, तुमच्याकड मन मोकळ्यापणाने आत्म्याच्या प्रेरणेने देव बाप्पाला उंच करा. का? कारण त्याने आम्हाला वरती त्याचं गौरव करण्याची कदाचित संधी दिली नाही, पण जगामध्ये पाठवून त्याने आमच्या मुखातून आपलं गौरव करून घेत आहे. आता राजन संदेश त्यांना जर त्यांनी पाठवलं नाही, प्रार्थना करून पण पाठवलं नाही म्हणल्यावर त्यांनी त्या प्रभूला त्या ठिकाणी खुश आणि संतुष्ट केला असेल, म्हणून त्यांना जगामध्ये पाठवलं नाही असं वचनाप्रमाणे आम्ही समजू शकतो. पण आम्ही आमच्या समाजात कदाचित प्रभूचं नाव देखील आम्हाला माहीत नसेल, पण या जगात येऊन आम्हाला प्रभूचं नाव त्याने माहीत होऊ दिलं. म्हणून जितकं जीवन प्रभू आम्हाला देईल ना या पृथ्वीवर, तेवढ्या जीवनामधून जास्तीत जास्त प्रभूला खुश करण्याचा नेहमी प्रयत्न करण्याचा तुम्ही ध्यास आणि विचार ठेवा. प्रियांनो, देवाचं गौरव करण्यासाठी कंजूसपणा करू नका. काही जण प्रभूची स्तुती आराधनाच करत नाही. प्रियांनो, त्यांना प्रभूची स्तुती आराधना करण्याचा कंजूसपणा आहे का त्यांना कंटाळा आहे सांगता येणार नाही. आमचा देव बाप स्तुती आराधनेने सर्वात जास्त खुश होतो आणि प्रसन्नता त्याला गीताच्या माध्यमातून होते. प्रियांनो, आम्ही जितकं प्रभूला आमच्या जीवनातून स्तुती आराधनेच्या माध्यमातून उंच करू ना, देव बाप तेवढं आमचं जीवन शारीरिक आत्मिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आम्हाला प्रभूने आपल्या नावात घेतलंय आहे ना, घेतलंय ना, म्हणता येईल ना की घेतलंय म्हणून. आमच्या आशा आहेत का नाही? आम्ही म्हणलं का प्रभू तू आपल्या नावात आम्हाला घेतलं, आमची काही आशा नाही, आता आम्ही आशा विरहित तुझ्या नावामध्ये जगू चलू म्हणता येतंय आज आम्हाला. अहो, आमच्या आशा इतक्या असतील की त्या आम्हाला सांगता पण कदाचित येणार नाही, पण देवबाप आमच्या काही ना काही आशा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. देव बाप्पाची एकच आशा आहे. किती आशा आहे देव बाप्पाच्या मनात? एक. देव बाप्पाने दोन आशा ठेवल्या नाही, एकच आशा ठेवली. पण ती एक आशा आजपर्यंत पृथ्वीवरचे विश्वासणारे देवाच्या इच्छेप्रमाणे ती आशा पूर्ण करत नाही. आता कशी पूर्ण करत नाही वचनातून बघू आपण. त्यासाठी काढूया आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 11वं वचन. बघा तिथं काय लिहिलंय. यापुढे वाच बाळा. यापुढे मी जगात नाही ते जगात आहेत, मी तुझकडे येतो. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या आपल्या नामात त्यास राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. आहेत का मी एकाच आहे? या पवित्र शास्त्रातून, या एका पवित्र शास्त्रातून हजारो देवाच्या संस्था मिनिस्ट्रीज आज अस्तित्वात आहेत. याच पवित्र शास्त्रातून आहे. पवित्र शास्त्राच्या बाहेरून कोणती मिनिस्ट्री अस्तित्वात आली नाही. परंतु देवबाप काय वचनातून बोलत आहे, जसे आपण एक आहोत. तो पित्याला धरून बोलत आहे, तो स्वतः एकट्याविषयी नाही बोलत. जसे आपण एक आहोत तसे त्यांनी पण एक व्हावे. आहेत का आम्ही आज प्रभू मध्ये आहोत, पण म्हणता येतोय का आम्हाला की आम्ही एक आहोत? वेगवेगळ्या रस्त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांनी आम्ही चाललो प्रभूच्याच नावामध्ये. आम्ही प्रभू विना चाललेलो नाही. आमच्या प्रभूला आम्ही ओळखतो, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, परंतु आमच्या मिनिस्ट्रीचं नाव, आमच्या संस्थेचं नाव,
आमच्या इच्छेने आहे बायबलच्या वचनाप्रमाणे. बायबलच्या वचनाप्रमाणे एक नाव नाही. देव बाप्पाने एक नाव, एक इच्छा कुठं प्रकट केली? अगोदर एक वचन बघू आपण. योहान वर्तमानच 14वा अध्याय 16वं वचन बघा. देव बाप्पाने आपल्या इच्छा विषयी सांगितलं मी होतं. पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे, माझी एक इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि ती इच्छा कुठं देव बाप्पाने वचनातून दाखवली ते पण आपण काढूया. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38व्या वचनामध्ये देव बाप्पाने ती इच्छा प्रकट केली. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आज येशू ख्रिस्ताच्या नावाने दान घ्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याविषयी काही जणांना ना भीती वाटते. त्यांच्या अंगावर माहित नाही शहारे पण उभे राहतात की काय. येशू ख्रिस्ताच्या नावात राहायचं, येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व आशीर्वाद घ्यायचे, येशू ख्रिस्ताच्या नावाने मौज मजा करायची, येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वतःला प्रभूच्या नावाने गौरवित होऊ द्यायचं. परंतु तो प्रभू जेव्हा बोलतो ना वचनातून की या नावाने बाप्तिस्मा घ्या, तेव्हा मात्र लगेच म्हणतात मग आम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेलेच काय. देवाला एवढी काळजी नाही, पण विश्वासणाऱ्याला फार काळजी आहे. देव बाप सांगतो हे करा, परंतु विश्वासणारा म्हणतो मग ह्या वचनाचं काय करायचं? अहो ते वचन काय तुम्ही लिहिलंय का? मत्ते 28:19 पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला वचनाप्रमाणे. तुमच्या जीवनामध्ये देव बाप्पाने पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर जर देव बाप्पाने आपली इच्छा प्रगट केली तर मग देव बाप्पाची इच्छा भंग करायची का? राजांनी संदेष्ट्यांनी प्रभूला विनंती केली आम्हाला जगात पाठव, पण प्रभूने त्यांना काही जणांना पाठवलं नाही. का नाही? कारण त्यांनी प्रभूला संतुष्ट केलं म्हणून त्यांना जगात पाठवलं नाही. आम्हाला देव बाप्पाने जगात पाठवलंय त्याला संतुष्ट करण्यासाठी. पण प्रभूला संतुष्ट कोणत्या मार्गाने करायचं ना? 2 वचनामुळं पुष्कळ जण अडखळलेत. पुष्कळ जणांना समजू राहिलं नाही की आम्ही नेमकं प्रभूला या रस्त्याने खुश करायचं का या रस्त्याने खुश करायचं. आणि देव बाप्पाने तर एक बाप्तिस्मा घेण्याची विनंती केली. 2 वचन एक बाप्तिस्मा घेण्याविषयी सांगितलं म्हणून पुष्कळ जण अडखळले. पुष्कळ जणांना वचनाविषयी समजू नाही राहिलं. प्रियांनो, डोंगरावर जेव्हा प्रभूंनी पण वचन सांगितलं ना तेव्हा त्याही ठिकाणी अशीच प्रक्रिया झाली. कशी झाली बघूया जरा आपण वचनातून, मग या विषयावर आपण पुन्हा येऊ. योहान वर्तमान 6वा अध्याय 60वं वचन वाचा. 6वा अध्याय 60वं वचन. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो. बघितलं, येशू ख्रिस्ताने जेव्हा डोंगरावरचं 3 दिवसाचं वचन सांगितलं तेव्हा पुष्कळ जण अडखळले आणि पुष्कळ जणांच्या मनात विचार आलं हे कोण करू शकतं, हे कोणाला करता येणं संभव आहे. तसंच प्रियांनो, प्रभूने 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवले, एक बाप्तिस्मा घेण्याची विनंती केली. इथंही पुष्कळ जण अडखळले. सेवकही अडखळलेत आणि विश्वासणारे पण काही अडखळलेत. पण त्यांना एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा ना
हे आतापर्यंत ध्यानातच येऊ नये राहिलं. का ध्यानात येऊ नये राहिलं? कारण ते देवाला विचारू राहिले नाही, पवित्र आत्मा त्यांना सांगू राहिला नाही. म्हणून त्यांना वाटतं एक बाप्तिस्मा घेतला दुसरा घ्यायचा नाही. पण मग ते 28-19चा बाप्तिस्मा ना 5-5 वेळेस, 6-6 वेळेस, कोणी 7-7 वेळेस घेतलंय. तेव्हा नाही म्हणत आमचे 7 बाप्तिस्मे झाले, तेव्हा म्हणतात एकच झालाय. किती वेळेस बाप्तिस्मे घेतले ना, मग ते 28-19 वचनाचे तिथं 2 हा शब्द ते वापरीतच नाही, तिथं एकच म्हणतात. 7 वेळेस जरी बाप्तिस्मा घेतला तरी म्हणतात आमचा एकच बाप्तिस्मा झाला. पण जर प्रेषित 2:38 वचनाचं म्हटलं, लगेच त्यांच्या लक्षात येतं, नाही ना ब्रदर 2 होतील. प्रभूने एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितलाय, आम्ही 2 कस काय घ्यायचे? प्रियांनो, तुम्ही प्रभूपेक्षा जास्त अक्कलमंद आहात का? देव बाप्पांनी जर 2 वचन ठेवले तर त्या 2 वचनाचं कारण पण पवित्र आत्म्याजवळ आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा जे ठेवतो ना, त्याच्या माग तो कारण पण ठेवतो. तो बिना कारणाचं वचन ठेवीत नाही. आणि मागील 2-3 संदेशामध्ये पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोललाय की एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा. प्रियांनो, तुम्ही जर पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा घेतलेला असेल, तो एक बाप्तिस्मा प्रभू ग्राह्य धरतो. तुम्ही प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेतला ना, तिथं प्रभू 2 हे शब्द वापरीत नाही, तिथं पण प्रभू एकच बाप्तिस्मा ग्राह्य धरतो. पण तुम्ही जर प्रेषित 2:38 वचनाचा डबल बाप्तिस्मा घेतला ना, मग 2 होतात. इकडं पण मत्ते 28-19चा जर तुम्ही डबल बाप्तिस्मा घेतला ना, तिथं देव बाप 2 म्हणतो. इकडचा एक घेतला आणि इकडचा एक घेतला ना, प्रभू 2 नाही म्हणत, प्रभू एकच म्हणतो. म्हणून त्यांनी 2 वचन ठेवलेत बायबलमध्ये. प्रियांनो, हे पवित्र आत्म्याशिवाय कोणाला सांगता येणार नाही. ज्यांना ही भाषा कळली नाही ना, ते आजही 2 या शब्दाला धरून बसलेत. प्रियांनो, प्रभू येण्या अगोदर सर्वांना देव बाप्पाने सर्व प्रकारे सुधारण्याची एक संधी ठेवलेली आहे. प्रभू आल्यानंतर तुम्हाला संधी नाही. प्रभूचं मुख आम्ही ज्या क्षणाला पाहू ना, त्या क्षणापासून समजून घ्यायचं प्रभूची इच्छा प्रभू आमच्यावर आता प्रगट करणार. आता आम्हाला काय करण्याची मुभा नाही. आमचं करण्याचे आता सगळे मार्ग देव बाप्पाने बंद केले. आम्ही प्रभूला पाहिलं, आता प्रभू आपलं काम करणार. म्हणून प्रियांनो, जे वचनातून आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला देव बाप सांगतोय ना, नाही येतात ब्रदर, फार सुंदर बोलतात हो वचनातून. कधी कधी वही देखील काढत नाही, ते बिना वहीचंच बोलायला लागतात, पण इतकं मस्त बोलतात ते. विचार आणि वचन त्यांचं बरोबर असतं. प्रियांनो, देवबाप सगळं तुम्हाला बरोबर देतोय, पण तुम्ही आपल्या जीवनात ते बरोबर उतरविता का? त्याप्रमाणे आपल्या जीवनाला सुधारण्याची तुम्ही तयारी प्रभूला दाखवता का? मग ती तयारी दाखवायची वेळ आल्यावर मग आमचे पास्टर काय म्हणतील? आमचे ओळखीचे विश्वासणारे काय म्हणतील? अरे तुम्ही हे काय करू राहिले? ह्या कोणत्या वचनाकडे आले आणि ह्या वचनाचं काय करणार आता तुम्ही? तुम्हाला देवाच्या सांगण्यापेक्षा मनुष्याच्या सांगण्याची जास्त भीती वाटते. म्हणून काही जण बाप्तिस्म्याविषयी आडखळलेत आणि 3 दिवस डोंगरावरलं वचन सांगितल्यावर येशू ख्रिस्तासमोर पण काही जण आडखळले. ते म्हणले, बाबा खोटं बोलायचं नाही तू बोलला, व्यसन करायचं नाही तू बोलला, वाईट शब्द मुखातून काढायचं हे तू बोलला, शपथ व्हायची नाही हे तू बोलला. अरे आम्हाला तर शपथ व्हायल्याशिवाय राहत नाही. आम्हाला कधी कधी एखाद्याला विश्वास प्रगट करण्यासाठी शपथ घ्यावी लागते आणि तू तर म्हणतो शपथ घेऊ नका. हे तर झालं, त्याच्या पुढं पण तू बोलला, कुणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढं करा.
आता कसं शक्य होईल? कसा आम्ही मार खायचा दुसऱ्यांचा? एक गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढं केल्यावर तो दुसऱ्या गालात मारल्यावर थांबन का? तो आणखी मारण. मग मारच खात राहायचा का त्याचा? म्हणजे आमच्या जवळ काहीच नाही का त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी? तो पण म्हणाल, अरे यांच्याजवळ काहीच नाही, मी मारत राहतोय, मारच खात राहते. बापरे, कसं काय शक्य आहे आम्हाला? आम्ही कसं काय हे बर्दाश्त करायचं? प्रियांनो, जे प्रभूमध्ये असतात ना, त्यांना सर्व काही बर्दाश्त करण्याची कृपा पवित्र आत्मा पुरवितो. फक्त पवित्र आत्मा तुमच्या जवळ आहे का याची तुम्ही तपासणी करा. आणि पवित्र आत्मा ज्याच्या जवळ असतो ना प्रियांनो, त्याची ओळख काय माहिती का? काय ओळख आहे माहिती त्याची? त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं आचरण, त्याच्या सर्व गोष्टी प्रभूच्या इच्छेप्रमाणे असतात. तो मनाने काहीच करत नाही. कारण प्रभूने जर आम्हाला खरेदी केलेलं आहे ना प्रियांनो, तर खरेदी करणाऱ्याच्या अधीनतेप्रमाणेच आम्ही राहिलं पाहिजे. आम्हाला जर प्रभूने खरेदी नसलं केलं, मग चाला तुमच्या मनाच्या इच्छेने, वागा तुमच्या मनाच्या इच्छेप्रमाणे. पण जर प्रभूने आम्हाला खरेदी केलंय ना, तर प्रभूने खरेदी केलंय ना, हे इतर विश्वासणाऱ्यांना तुम्ही कृतीने दाखवा की मला प्रभूने खरेदी केलंय, म्हणून प्रभूच्या इच्छेप्रमाणे माझं वाग नाही. प्रभूनी खरेदी करू नये, पण जर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच वागता, तर मग त्या प्रभूने तुम्हाला खरेदी करून काय प्रभूला फायदा झालाय? झालाय का काय फायदा? आता हे कपाट तुम्ही खरेदी केलंय, या कपाटाचा जर तुम्ही उपयोग केला नसता तर काय उपयोग आहे का तुम्हाला हे कपाट खरेदी करण्यामध्ये? तुम्ही म्हणले असते हजारो रुपये या कपाटाला खर्च केले, पण आम्हाला जर हे वापरायलाच भेटत नाही, काय उपयोग आहे या कपाटाला हजारो रुपये देऊन? ठीक अशीच गोष्ट आहे. प्रभूने जर आम्हाला खरेदी केलंय ना प्रियांनो, तर त्या खरेदी करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि ज्याने आम्हाला खरेदी केलंय ना, त्याची सर्वात मोठी इच्छा आहे की प्रेषित 2:38 वचनाला प्रत्येक विश्वासणाऱ्याने ओळखावं आणि त्या वचनाला समजून घ्यावं आणि प्रभूकडून त्या वचनाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. ही देव बाप्पाची सर्वात मोठी मनसा आमच्यासाठी आहे. करतो का आम्ही असं? प्रभूची सर्वात मोठी इच्छा आहे, करतो तर आम्ही पूर्ण. आम्ही तर प्रभूलाच सांगतो हे वचन योग्य नाही, हे वचन बरोबर नाही, या वचनाप्रमाणे कोण असं करणारा होईल? हे वचन तर ओनली जीससच आहे. प्रियांनो, कधी वचनाला कुठल्या प्रकारचं नाव देण्याची प्रक्रिया करू नका. ते देवाने लिहिलंय, देवाच्या गौरवासाठी आहे, देवाच्या महिम्यासाठी आहे. आमची धन्यता आहे की आम्हाला त्या वचनामध्ये देवबाप गौरवाने उपयोगात आणण्याची इच्छा प्रगट करतो. पण आम्ही जाण्यासाठी निरनिराळे कारण ठेवून त्या वचनाजवळ जाणं तर लांब, पण त्या वचनाच्या विरोधातच आम्ही काही गोष्टी बोलत आहोत. प्रियांनो, कधी वचनाच्या विरोधात काही बोलण्याच्या प्रक्रियेला आपल्या मनामध्ये जागा देऊ नका. प्रभूची इच्छा पूर्ण करणं हेच आमचं ध्येय आम्ही आमच्या जीवनात ठेवलं पाहिजे. आणि आमचा खरा मेंढपाळ एकच आहे आणि त्या खऱ्या मेंढपाळाला एकच कळपाची गरज आहे. तो मेंढपाळ 2 कळपाला मान्यता देत नाही. तो मेंढपाळ 2 कळपाची अपेक्षा करत नाही. पण आज वास्तविक आम्ही ख्रिस्तामध्ये चालत असताना मत्ते 28:19चा एक कळप आहे, प्रेषित 2:38 वचनाचा एक कळप आहे. इकडं एक कळप, इकडं एक कळप. प्रभूला असे कळप हवे नाही. प्रभूला एकच कळप आहे, हवा आहे. आणि तो कळप पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने जो संदेश सांगितला, जे वचन शिकवलं, त्या वचनाप्रमाणेच देव बाप्पाला आपल्या राज्यामध्ये आपले लोक हवे आहेत.
आज किती जण त्या वचनाला आपल्या जीवनामध्ये जागा देत आहेत प्रियांनो? किती जण म्हणतात हे वचन देव बाप्पाचं आहे, मी या वचनावर विश्वास ठेवीन. काही जणांना तर त्या वचनाचा रेफरन्स ऐकणं देखील योग्य वाटत नाही. काही जण मला म्हणले, ब्रदर तो वचनाचा रेफरन्स सांगू नका, आम्हाला माहित आहे ते वचन काय आहे, कारण आम्ही त्या वचनाला कोणतीच जागा देत नाही, म्हणून आम्हाला ते वचन ऐकण्याची सुद्धा इच्छा होत नाही. जर तुम्हाला ते वचन ऐकण्याची इच्छा होत नाही, मग देव बाप्पाने पवित्र शास्त्रात त्या वचनाला का जागा दिली? का जागा दिली? होते का तुम्ही त्या वचनाचं नियोजन करण्याच्या वेळेस पवित्र आत्म्याजवळ? प्रियांनो, पवित्र आत्म्याजवळ स्वतः पवित्र आत्म्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं वचनाची जडण-घडण होत असताना. म्हणून जसं पण पवित्र शास्त्र आम्हाला देव बाप्पाने दिलंय ना, त्या पवित्र शास्त्राला दोष न लावता आम्ही सर्व प्रकारे सर्व वचनाचा आदर करून प्रभूच्या नावामध्ये चालणं हीच आमची धन्यता आहे. आणि ही धन्यता जर आम्ही प्रभू येईपर्यंत प्रभूला आपल्या कृतीने प्रगट करून दाखवली ना, समजून घ्या तुमचं प्रभू बरोबर स्वर्गात जाणं निश्चित झालं आहे. तुमचा बाप्तिस्मा जरी झाला नाही ना प्रियनो, प्रेषित 2:38 वचनाचा, तरी तुमचं स्वर्गात जाणं निश्चित होईल. का? कारण तुम्ही कुठल्याही वचनाला दोष न लावण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न केला. पण जर तुम्ही वचनाला दोष लावला तर प्रभू न्यायासाठी तुम्हाला उभं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, न्यायासाठी उभं राहणं तुम्हाला मान्य आहे का न्याय न होणं मान्य आहे? कोणतं तुम्हाला चांगलं वाटतं? न्याय न होणं मान्य आहे ना. म्हणून पवित्र शास्त्रातल्या कोणत्याही वचनाला कधी दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून आजच्या या छोट्याशा वचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. चालू राहू दे त्याला. डोळे बंद करा. आपण काही सेकंद शांत राहू आणि मग आपण प्रभूची प्रार्थना करूया. काही सेकंद. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, थापा न सका कोई, सागर है तू उल्फत का. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, थापा न सका कोई, सागर है तू उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे. आपल्यामध्ये प्रेरणाताई आहे, शेवटची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा. हो ईश्वराजा, धन्यवाद देते आतापर्यंत सांभाळस. इथून पुढचा वेळ का बाप्पा तुझ्याच हातात असू दे. हो ईश्वराजा बाप्पा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझं विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव ईश्वराजा बाप्पा. प्रार्थना करते पाळक साहेबांसाठी ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता,
तुझी वचन सेवा करत असताना चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी, ज्ञान चातुर्य त्यांना दे ईश्वराजे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराजे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, आजचा झालेला संदेश तुझ्याच नावात आशीर्वादित कर. संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादाने भर ईश्वराजा आणि उद्या तुझ्याच नावाचा गौरव. ईश्वराजे बाप्पा, प्रार्थना करते बाप्पासाठी आज त्यांचा प्रवास सुखाचा कर ईश्वराजा बाप्पा. जाणं जसं आशीर्वादित करतस तसं येणं देखील आशीर्वादित कर ईश्वराजा बाप्पा. सर्व अडचणीपासून, सर्व संकटापासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. ईश्वराजा प्रार्थना करते दिदीसाठी ईश्वराजा बाप्पा. बाहेर ठिकाणी राहत असताना ईश्वराजा बाप्पा सर्व अडचणीपासून, सर्व संकटांपासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. ईश्वराजा बाप्पा, इथं बसल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते. मम्मी आणि आईसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. उत्तम आरोग्य दिलेस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. इथून पुढे तू असं सांभाळत राहा ईश्वराजा बाप्पा. आम्ही शाळेत जात असताना आमच्या भोवती तुझ्या देऊळचं कुंपण असू दे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, लागणारे ज्ञान बुद्धी चातुर्य तुझ्या ज्ञानाच्या भांडारातून दे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, अभ्यासात तूच आणि तूच मदत कर ईश्वराजा बाप्पा. सर्व सैद्धांतिक गोष्टींपासून, वाईट विचारांपासून बाप्पा तू सोडव ईश्वराजा बाप्पा आणि उद्या तुझ्याच नावाचा कर ईश्वराजा बाप्पा. या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा जो प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर आणि उद्या तुझ्याच नावाचा कर. ईश्वराच्या बाप्पा, जे जेवण खाणारे ते तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलं तसं सर्वांना दे. या रात्रीच्या समयला ईश्वराच्या कोणाला उपाशी ताणीला भुकेला ठेवू नको. आमचे नातेवाईक संबंधातले लोक आपतेष्ट बाप्पा या सर्वांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. सर्वांना तुझ्या मार्गात भयात आणि सन्मार्गात चालू ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या मार्गात चालू ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझं वचन समजण्याचा बुद्धी चातुर्य तू प्रत्येकाला दे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, बाळासाहेबांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. सर्व अडचणीपासून, संकटापासून तू सोडव ईश्वराजा बाप्पा. उत्तम आरोग्य दे ईश्वराजा. तुझ्या वचनात भयात त्यांना तू चालव ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांच्या सर्व अडचणी, सर्व संकटांपासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो. हो प्रभू ख्रिस्ता, सर्व अडीअडचणीपासून तू जाणता आहेस ईश्वराजा बाप्पा. प्रत्येकाच्या अडीअडचणी तू सोडव. हो प्रभू ख्रिस्ता, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू बाप्पा तुला सर्व मान महिमा गौरव देते. ही छोटीशी प्रार्थना विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड अंतरात केली म्हणून पितृत्व. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आमच्या विसरून सोडले तसेच तू आमच्या आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू तर आम्हास स्वातंत्र्य सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सदाकाळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद कर बाळा.